श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. दिनांक 17 एप्रिल 2005 विरार. मेहरांच्या घरी हवन संपवून आम्ही परतीला निघालो होतो आणि एक 10-15 मिनिटाचं अगदी थोडस बोललेत मामा, त्यामुळे हे लिखाण छोटस आहे. आपल्या सभोवताली समोरच्या झाडांकडे बघत बघत मामा बोलला, म्हणजे तयार होऊन शर्टाचे असे अर्धवट बटन लावायचे, पहा म्हणजे असं पूर्ण बटन नाही लावायचे, 1-2 बटन लावून आणि हातामध्ये पिशवी घेऊन खुर्चीवर बसले होते तयार निघालेले जायला. आणि काहीतरी कोणीतरी आणून देत होतं किंवा कोणीतरी येत होतं, तयार होत होतं, म्हणून आम्ही असे थांबलो होतो. तर समोर झाडं होती, म्हणजे मोठी झाडं अशोकाची वगैरे असतात ना, त्याच्याकडे बघून बोलायला सुरुवात केली. आपल्या सभोवताली सर्वत्र फक्त एकच ब्रह्म भरलेलं आहे. प्रत्येक वस्तूत अंतर्बाह्य फक्त ते एकच तत्व आहे. म्हणजे अशी सुरुवात झाली की त्या झाडातलं जे जिवंतपण आहे तेच आपल्यात आहे की नाही, मग ते आपल्याला फील करता आलं पाहिजे, की त्यातलं जिवंतपण आणि आपल्यातलं जिवंतपण हे वेगळं नाही. हे आपल्याला जाणवलं पाहिजे, आपल्याला ते फील करता आलं. हं. त्या जिवंतपणाची जाणीव आपल्याला होऊ शकत नाही. म्हणून आपण भेद उभं करतो. हे भेद शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक असतात. प्रत्यक्ष शरीराने 2 वेगळी शरीरं किंवा मनाने आपण भेद उभे करतो. आपल्या अ, मानसिकतेमधले सुद्धा जे पण खरे नसतात. जर का विश्वमनाचा आपण एक भाग आहोत, तर त्या सगळ्या पूलमधनं आपलं आपण एक वेगळेपण आणि मग दुसऱ्याचं एक वेगळेपण, असे आपण ते जे टिले उभे करतो ना, ते खरे म्हणजे एकाच पृथ्वीवरचे आलेले प्रोजेक्शन्स असतात किंवा बौद्धिक असतात, की माझ्या विचारांना हे पटलं, समोरच्याचा हा विचार मला पटत नाही. माझं आणि त्याचं जमत नाही. हे आपण उभे करतो, कारण ते सर्वत्र एक भरलेल्या तत्वाला आपण फील नाही करू शकत. पण खरं पाहता या प्रत्येक भेदाच्या मुळाशी गेलं, तर एकच अभेद तत्व म्हणजे जिवंतपण, अस्तित्व, ब्रह्मच आढळतं. शरीराच्या मर्यादेतून किंवा बुद्धीच्या सीमित कुवतीतून आपण सगळीकडे पाहत असतो. त्या सीमेमध्ये जेवढं दिसतं, हं, कोणाची सीमा छोटी असेल, कोणाची मोठी असेल, पण सीमा आहे. त्या सीमेवरून जेवढं दिसेल, जेवढं कळेल, जेवढं अनुभवाला येईल, तेवढंच आपल्याला पूर्ण वाटतं. आपलं वर्ल्ड, आपलं जग, आपलं पूर्ण हे तिथे संपतं. ज्याप्रमाणे 4 आंधळे आणि हत्तीची गोष्ट आहे, की प्रत्येक आंधळ्याने एकेका बाजूनी हत्तीला चाच पडला आणि कुणाला तो दोरखंडासारखा वाटला. ज्याने शेपूट धरली त्याला वाटलं, की हत्ती कसा आहे? त्याने सांगितलं दोरखंडासारखा. ज्याने पाय धरला त्याला विचारलं, हत्ती कसा आहे? त्याने सांगितलं खांबासारखा. ज्याने पाठीवरनं हात फिरवला त्याने सांगितलं, की हत्ती भिंतीसारखा आहे. म्हणजे त्याच्यापैकी कोणीही चूक नव्हतं, पण प्रत्येकजण इन्कम्प्लीट. तसं मर्यादित बुद्धीतून आपण अभ्यास जरी करायला बसलो, तरी आपली जाणीवच कुजी असते. हं. म्हणजे तो चुकला का प्रत्येक माणूस? ज्याला खांबासारखा हत्ती वाटला, तो चुकला का? नाही चुकला. पण त्याने फक्त पायच बघितला ना. तर त्याची कपॅसिटी तेवढीच होती, म्हणून त्याला वाटलं हत्ती खांबासारखा आहे. म्हणजे आपली जी मोजमापाच्या पट्ट्या आहेत, त्याच कुज्या आहेत. त्या जाणीवाच कुज्या आहेत. मोजमापाच्या पट्ट्याच मुळी चुकीच्या आणि इन्कम्प्लीट आहेत. तिथे मोजमाप पूर्ण किंवा बरोबर कसं होणार? एक जिवंतपण जे आपल्या आत स्थित आहे, ज्याचा अनुभव खरं म्हटलं तर आपण अखंड घेत आहोत, की जिवंत आहोत, श्वास घेत आहोत. म्हणजे सतत आपण जर कुठच्या गोष्टीचा अनुभव घेत आहोत किंवा घेऊ शकतोय, तर तो आपल्या श्वासाचा आहे, म्हणजे आपल्या जिवंतपणाचा आहे. आणि ते जिवंतपण म्हणजेच आपल्या हातातल्या दोरीचं शेपूट आहे. मागच्या एका लिखाणात जसं आलं होतं तसं, की
माणसाला उत्क्रांती करायला जे देवाने माणसामध्ये यंत्रणा ठेवली, की ज्याच्या योगाने आपण त्या ईश्वरी तत्वापर्यंत पोहोचू शकतो. ते म्हणजे त्यांच्याकडून निघालेल्या दोरीचं टोक आहे. ते टोक जर धरून आपण त्या मार्गाने वर-वर गेलो, तर आपण त्या मूळ तत्वापाशी पोहोचू शकतो. जसं शरीरातली प्रत्येक पेशीतल्या द्रव्य, ती पेशी जिवंत असेपर्यंत संपूर्ण शरीराशी जोडलेली असते. कारण प्रत्येक पेशी ही रक्तवाहिनीला जोडलेली असते. गेल्या वेळेस आपण पाहिलं, की सिस्टम कशी आहे, की प्रत्येक पेशी हलू शकत नाही किंवा अगदी मर्यादित हालचाल प्रत्येक पेशी करू शकते. पण प्रत्येक पेशी कमीत कमी एका रक्तवाहिनीला जोडलेली आहे आणि त्या रक्तवाहिनीच्या मार्फत त्या पेशीला अन्नांश मिळतो आणि तिचं सगळं ट्रान्झॅक्शन त्या रक्तवाहिनीच्या मार्फत होतं. आणि ती छोटी रक्तवाहिनी म्हणजे ती आपली कॅपिलरी सारखी अगदी केसासारखी बारीक, ती मग मोठ्या रक्तवाहिनीला मिळते. मग ती अजून मोठ्या रक्तवाहिनीला करत हृदयातून निघणाऱ्या ज्या आपल्या 2 मोठ्या आर्टरीज आणि वेन्स असतात, एओर्टा आणि अशा सुपिरियर व्हेना कावा, इन्फिरियर व्हेना कावा, त्याचं ब्रांचिंग होत अगदी केसासारखी बारीक जी आपली रक्तवाहिनी असते, ती अ, प्रत्येक पेशी कुठल्या ना कुठल्या रक्तवाहिनीला जोडलेली असते आणि ह्या सगळ्या रक्तवाहिन्या मिळून आपल्या शरीराची एक संस्था होते आणि ज्याच्या मार्फत आपली सगळी ट्रान्झॅक्शन्स होतात. हं. झाडातल्या एका टोकाच्या, एका पानाच्या, एका पेशीतलं द्रव्य सुद्धा संपूर्ण झाडातल्या द्रव्याशी अभंग असतं, कंटिन्युअस असतं. शरीराच्या एखाद्या पेशीतून निघालेला मेसेज हा शरीरभर ताबडतोब पोहोचतो. समजा कुठे आपल्या एका भागाला दुखापत, सुई टोचली समजा आपल्याला, तर ती किती छोट्या भागाला टोचलेली असते ना किंवा पूस गेला आपल्या बोटामध्ये, तर किती छोट्या भागाला ते पूस गेलेलं असतं. पण त्याची संवेदना संपूर्ण शरीराला लगेच होते. मेंदूपर्यंत झटकन तो संदेश जातो. कारण ती पायाच्या टोकाची पेशी पण आपल्या मेंदूला कनेक्टेड आहे. एवढंच नाही, तर बोटात जर पूस गेलं आणि इन्फेक्शन झालं, तर आपल्याला ताप येतो आणि तो ताप येतो ते आपलं सगळं शरीर तापतं. फक्त बोट किंवा पाय नाही तापत. कारण बोटातली ती पेशी ही संबंध शरीराशी अभंग आहे. याचप्रमाणे आपल्या आतलं जिवंतपण म्हणजे विश्वमानवामध्ये आपलं स्थान हे आपल्या शरीरामध्ये पेशीचं स्थान कसं असेल त्याच्याहूनही कदाचित छोटं असेल. रेशिओ जर काढला, की आपला शरीराचा व्हॉल्यूम आणि आपल्या शरीरातल्या एका सेलचा किंवा एका ॲटमचा व्हॉल्यूम याचा रेशिओ आणि संपूर्ण विश्वातली जाणीव किंवा जिवंतपण आणि आपल्या आतलं जिवंतपण याचा जर का आपण रेशिओ काढला, तो कदाचित सारखा येईल. कदाचित आपण अ, आणखीन छोटं युनिट असू आपल्या शरीरातल्या पेशीपेक्षा. पण आपण कनेक्टेड तर आहोत. जो रस आपल्या आत आणि बाहेर आहे, त्या रसाच्या माध्यमातून आपण अवघ्या विश्वाशी जोडलेलो आहोत. गुलाबजामच्या पातेल्यात जसं गुलाबजामच्या आत आणि बाहेर पाकच असतो, तिकडे भेदच नाही. त्या गुलाबजामचा प्रत्येक कण जर आपण पिळला, तर त्यातून पाकच घडेल. तसं आपल्या दृष्टीच्या टप्प्यात आणि त्या पलीकडच्या प्रत्येक गोष्टीमध्ये एकच एक ब्रह्मतत्व जिवंतपण ठासून भरलेलं आहे आणि त्या कंटिन्युअस सिस्टमचा आपण एक भाग आहोत. म्हणजे गुलाबजामच्या पातेल्यातला गुलाबजामचा एक कण आपण आहोत. म्हणजे आपल्या आतमध्ये तोच पाक भरलेला आहे, जो संपूर्ण पातेल्यात भरलेला. 84 लक्ष योनीमधून मनुष्य जन्म मिळतो. अनेक उमेदवार नोकरीकरता अर्ज देतात आणि रांगा लावून बसतात. त्यापैकी एखाद्याचेच नाव पुकारले जाते आणि तो पटकन आत जातो. इतक्या लोकांमधून आपण निवडले गेलो, त्या नोकरीचं महत्व आणि अप्रूप त्याला किती पाहिजे? की अनेक लोकांनी अर्ज केला काय गं?
हो का? हो का? सगळ्यांना होतोय का? हां. हो का? बरं, बरं. ओके. थांब, थांब. आणि मग मी थोडं हे करून बोलते तो शब्द मोठा बोलते हं. आणि कोणाला प्रॉब्लेम हो का? हो का? काय माहिती म्हणजे काय ह्याच्यामध्ये एखाद वेळेस इयरफोन आहे ना, तो जुना झाला असला तर कदाचित येईल. आता ठीक आहे का? हां, हां. ठीक आहे. हं, परत वाचते हं. 84 लक्ष योनीमधून मनुष्य जन्म मिळतो. अनेक उमेदवार नोकरीकरता अर्ज देतात आणि रांगा लावून लावून बसतात. त्यापैकी एखाद्याचेच नाव पुकारलं जातं आणि तो पटकन आत जातो. इतक्या लोकांमधून आपण निवडले गेलो, त्या नोकरीचं महत्व आणि अप्रूप त्याला किती पाहिजे? ते नसेल तर त्याला कृतज्ञच म्हणायला पाहिजे. आणि इतकी दुष्प्राप्य नोकरी मिळून जर तो ती नीट करू शकला नाही आणि स्वतःचा विकास साधू शकला नाही, तर तो दुर्दैवी कपाळकरंटा म्हणावा. मनुष्य जन्माला येतो. ते आता एकनाथी भागवत जे वाचतो ना, त्याच्यामध्ये पण हाच सगळा मुद्दा येतोय. त्याच्यामध्ये नाथ म्हणजे माणसाच्या जन्माला आल्यानंतर जो स्वतःचं हित करून घेऊ शकत नाही आणि जो ईश्वराप्रत आपलं लक्ष लावू शकत नाही, त्याला नाथांनी काय म्हटलंय, कुत्रा, डुक्कर, गाढव सगळ्या प्राण्यांची उपमा वेगवेगळं वापरून उदाहरणं वापरून दिलीत. की त्याच्यासारखा कपाळकरंटा किंवा त्याच्यासारखा दुर्दैवी कोणी नाही, की इतकं सुंदर शरीर मिळालं, इतकी नॉर्मल बॉडी माइंड मिळाल्यानंतर त्या बॉडी माइंडचा ओघ जर का आपण देवाकडे सोडून दुसरीकडे कुठे लावला, तर त्याच्यासारखे आपण मूर्ख किंवा दुर्दैवी नाही. की पुन्हा हा सेटअप आपल्याला कधी मिळेल माहिती नाही आणि जो मिळालाय तो आपण जर का सांडून टाकतोय, तो जर का आपण वापरत नाही, तर व्हेरी अनफॉर्च्युनेट. मनुष्य जन्माला येतो, तो शुक्र जंतू आणि स्त्री बीज यांच्या संयोगातून. एका वेळी पुरुषाच्या सिमेनमधनं म्हणजे एका स्ट्रोकमध्ये 3 ते 4 मिलियन शुक्रजंतू स्त्रीच्या गर्भात प्रवेश करतात. 3 ते 4 दशलक्ष शुक्रजंतू स्त्रीच्या गर्भात प्रवेश करतात आणि फलन करायला फक्त एक अंडपेशी असते. एक एग सेल असते आणि 3 to 4 मिलियन स्पर्म्स असतात आणि प्रत्येक स्पर्ममध्ये एक जीव निर्माण करण्याची ताकद असते. त्यातला जो स्पर्म फर्टिलाइज होईल त्याच्यातून गर्भधारणा होते. म्हणजे एवढे कॅन्डिडेट्स आहेत की नाही, 3 ते 4 मिलियन लोकं अर्ज करतायत. हं. आणि तेवढे जीव जन्माला येऊ घातलेले असतात, तेवढे कॅन्डिडेट्स असतात, उमेदवार असतात. त्यापैकी फक्त एकाच शुक्रजंतूचं फलन होतं आणि बाकी सगळे वाया जातात. म्हणजे इंटरव्ह्यूला आलेल्या 1000 जणांपैकी एकाला नोकरी मिळते आणि 999 परत जातात. त्या प्रत्येक शुक्रजंतूत एक जीव निर्माण करण्याची ताकद असते. इतक्या टफ कॉम्पिटिशन मधून जे फलन होते आणि अशा एका फलनाचा परिपाक म्हणजे आपल्याला मिळालेला हा नरदेह. त्याचं मोल, त्याचं अप्रूप किती असायला हवं. त्या आपल्या मिळालेल्या सामग्रीच्या क्षणाक्षणाचा, कणाकणाचा किती विनियोग, किती चांगला उपयोग आपण केला पाहिजे. क्षणत्यागे कुतो विद्या, कणत्यागे कुतो धनम् असं म्हणतात. कणशः क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत्. कणत्यागे कुतो विद्या, कणत्यागे कुतो धनम्, क्षणत्यागे कुतो विद्या. की एकेका कणाचा आणि एकेका क्षणाचा आपण सदुपयोग करून घ्यायला हवा. मग तो आपण खरंच करतोय का? त्याचा उपयोग आपण योग्य तऱ्हेने करतो आहोत का? याचा खरंच विचार करायला हवा. अथांग जाणीवेचा समुद्र पसरलेला आहे. त्यातला एक थेंब म्हणजे जे आधीचा आपला विचार होता, की सर्वत्र भरलेलं ब्रह्म आहे. त्या सर्वत्र भरलेल्या ब्रह्माच्या कंटिन्युअस सिस्टमचा आपण एक भाग आहोत. त्यातला एक थेंब या देहाचा आश्रय घेतो. म्हणजे गुलाबजामच्या पाकाचा एक कण
जसं त्या गुलाबजामच्या एका कणामध्ये त्या पाकाचा एक थेंब अ, संपादून राहतो. तसं देह नावाचं एक इमॅजिनरी अस्तित्व तयार होतं त्या जिवंतपणाच्या भोवताली. त्या देहाच्या मर्यादेत स्वतःला गुरफटवून त्या अथांग साठ्याशी जणू आपली आपण नाळच तोडतो. आपण ती जी वॉल आपल्या देहाची, ते म्हणजे मीच. आणि तेवढं म्हणजेच मी, हे आपण समजतो आणि बाहेरचा जो सगळा पाकाचा टब आहे, त्या पाकाच्या टबपासनं आपण स्वतःला वेगळे काढतो. ते जिवंतपण म्हणजे आपला हक्क किंवा आपला गुलाम आहे, असं धरून त्याचा आपण अनादर करतो. तुझे आहे तुझपाशी परी तू जागा बोललासी, की ज्या ईश्वरी तत्वाच्या शोधासाठी आपण जातोय, ते ईश्वरी तत्व आपल्याला सर्वात निकट आहे. फक्त दृष्टी उलटी करण्याचा प्रश्न. पुढे न बघता मागे बघण्याचा, बाहेर न बघता आत बघितलं, तर ते आपल्याला सगळ्यात नजीक, सगळ्यात निज, आपलं सगळ्यात जवळचं मैत्र जर कोण असेल, तर ते आपल्या आतलं जिवंतपण आहे. आणि त्या जिवंतपणाला आपण सलाम करायला पाहिजे, त्याचा आपण आदर करायला पाहिजे. तसं न करता आपण त्याचा अनादर करतो. की आपली जागीर असल्यासारखं, आपली मालकी असल्यासारखं आणि आम्ही जिवंत आहोत म्हणजे काहीतरी फुशारकी आणि आम्ही काहीही करू, अशा ह्यानी जे करायला पाहिजे ते न करता बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण करतो. ते जिवंतपण म्हणजे आपला हक्क किंवा आपला गुलामच आहे, असं धरून आपण त्याचा अनादर करतो, दुरुपयोग करतो. त्याचं मोल आपण जाणतच नाही, की किती आपल्याला दुष्प्राप्य असं जिवंतपण मिळालंय. ते आपल्याला कळतच नाही. हे सगळ्यात मोठी वाईट गोष्ट आहे. जाणीवेचा समुद्र म्हणजे जीन पूल, त्याच्याशी कनेक्शन एकाच वेळी सर्व विश्वाशी कनेक्शन म्हणजे देहबद्धाचे उल्लंघन, असं मी साईडला लिहिलंय. परत कधीतरी वाचताना विचारा. त्या जिवंतपणाचं आपण मोलच जाणत नाही. माकडाच्या हाती रत्नहार पडावा तसं होतं. वास्तविक त्या जिवंतपणाच्या ठायी स्वतःच्या सर्व जाणीवा स्थित केल्या आणि त्याचंच बोट धरून धरून जर आपण त्याच्या उगमापाशी गेलो, तर क्षणार्धात आपण या सर्व विश्वाशी जोडले जाऊ. जसं वरती म्हटलंय तसं, की ते जिवंतपण म्हणजेच आपल्या हातातलं दोरीचं टोक आहे. ती दोरी जर आपण धरली आणि त्या दोरीच्या मागोव्याने जर आपण वाटचाल केली, तर आपण मूळ साठ्यापाशी पोहोचू शकतो. काचेच्या पेटीत आपण अडकलो आणि वातावरणाशी संपर्क तुटला, की कसं सगळं भोवतालचं आहे, पण संपर्क नाही, असं होतं. किंवा वॉटरप्रूफ कपडे घालून आपण पाण्यात डुबकी मारली, की सगळीकडे पाणी, पण आपण मात्र कोरडे. तसं हे अज्ञानाचं कवच आपण जन्मतःच धारण केलं आणि जोवर आपण ती पेटी फोडणार नाही, तोवर त्या एकरूपत्वाचा अनुभव आपण घेऊ शकणार नाही. म्हणजे आपण एसी बसमधनं जेव्हा प्रवास करतो ना, तेव्हा कसं होतं आपल्याला बाहेरच्या सगळे दृश्य दिसत असतात. पण त्या बाहेरच्या हवेचा आपण अनुभव नाही घेऊ शकत. तेच आपण नॉन एसी बसमधनं गेलो, की त्या बाहेरच्या हवेशी, बाहेरच्या वातावरणाशी आपला संपर्क होतो आणि मग त्याच्याशी एक आपण एकरूपत्व जास्त त्या निसर्गाशी आपण समरस होतो. एसी बसमधनं प्रवास करताना आपण जे बाहेरची दृश्य बघतो ना, ती मला थोडीशी नेहमी टीव्हीवर बघितल्यासारखी वाटतात. त्या वातावरणाचा किंवा त्या सिस्टमचा आपण भाग होत नाही. एक सेक्लुडेड ह्याच्यात आपण फक्त नजरेने बघतो. तसं आपण ह्या देहात मी कोणीतरी आहे आणि डोळ्या हा चष्मा घेऊन आपण बाहेरचं विश्व बघतो, एसी बसमधनं बघितल्यासारखं. तर त्या विश्वाशी एकरूपत्व आपण अनुभवू शकत नाही. जेव्हा आपण ह्या शरीराच्या जी आपली ट्रान्सपरन्सी आहे ना, की म्हटल्यासारखं इट इस जस्ट अ कंडेन्सेशन ऑफ वेव्हज. शरीर जे तयार झालंय, ते पंचमहाभूतांचे थरावर थर बसून झालेलं आहे. त्याला भेद जेव्हा आपण करायला शिकू किंवा आपल्याला जेव्हा करता येईल, तेव्हा शरीराच्या आत बाहेर जो समरस आहे, त्याचा आपण अनुभव घेत आहे. जोवर आपण ती पेटी फोडणार नाही, तोवर त्या एकरूपत्वाचा अनुभव आपण घेऊ शकणार नाही. समोर उभा राहिलेला प्रत्येक भेद हा खोटा आहे, फसवा आहे
याचा अनुभव घ्यायला हवा आणि तो कधी येईल, तर त्याच्या आतला आणि माझ्या आतला रस एकच आहे, हे जेव्हा प्रत्यक्ष अनुभवायला येईल तेव्हा. समोर दिसणारं झाड, त्याच्या आतलं जिवंतपण, त्याची भावना आपल्याला अनुभवता आली पाहिजे, की त्या झाडाला आता कसं बरं वाटत असेल, की ते उन्हात उभं आहे, ते पावसात उभं आहे किंवा आपल्या घरात आपण बघतो तारेवरती भिजलेले कावळे उभे असतात, पाऊस पडतो आणि किंवा प्रचंड ऊन असतं आणि पक्षी, अ, गायी, कुत्री रस्त्यावरनं चालत असतात. तर आपण बघतो त्यांच्याकडे आणि आपली संवेदनशील मन असतं, आपल्या मनात पण येतं, की "आई गं बिचारे, त्यांना नसेल का ऊन लागत? झाडं नसतील का तापून जात? पक्षी नसतील का, त्यांचे नसेल का जिभेला कोरड पडत?" ह्या संवेदनशीलतेने आपण त्यांना पाणी ठेवतो. पण नुसतं ते जाणवणं आणि ते अनुभवणं ह्याच्यात फरक आहे. म्हणजे प्रत्यक्ष त्या पक्षाच्या आत जाता येणं आपल्याला आणि त्याला कसं वाटतंय आत्ता हे अनुभवणं. आणि ॲट द सेम टाईम त्यांच्या चांगल्या गोष्टी पण. म्हणजे आकाशात जेव्हा पक्षी विहार करताना आपण बघतो, तेव्हा आपल्याला खूप वेळा त्यांची असूया वाटते ना, की काय मस्त विहार करतायत आकाशामध्ये, की मोकळं आकाश आहे आणि काय फ्लाइट घेतली त्याने असं वाटतं. असं वाटणं आणि प्रत्यक्ष त्यावेळी त्यांच्या बॉडीमध्ये आपल्याला जाता येऊन, त्यांना जसं जग दिसतंय त्यांच्या नजरेने ते बघता येणं, म्हणजे त्या एकरसत्वाचा अनुभव घेता येणं. समोर दिसणारं झाड, त्याच्या आतलं जिवंतपण, त्याची भावना आपल्याला अनुभवता आली पाहिजे. क्लोज सर्किट टीव्हीवर कसं कंट्रोल रूममध्ये बसून या खोलीत काय चाललंय, त्या खोलीत काय चाललंय, असं एका जागी बसून कळतं. तसं समोरच्याच्या अंतरंगात आणि एकाच वेळी सगळ्यांच्या अंतरंगातही प्रवेश करता आला पाहिजे. समोर असलेल्या हे बोलत असतानाचे मामांची नजर आणि डोळे मला आठवतात हं. ते छान सांगत होते. समोर असलेल्या सगळ्या वृक्षवेलींच्या आत एकाच वेळी आपण असल्याचा अनुभव ज्यावेळी घेता येईल, त्यावेळी ब्रह्मसत्य जगन मिथ्या या वाक्याचा अनुभव आणि पडताळा येईल. हं. की जग हे मिथ्या आहे, काय खरं असेल तर ते जिवंतपण. एखाद्या डब्यामध्ये वरून ठेवायच्या पार्टिशन्स असतात. तोवर प्रत्येक कप्प्यात वेगवेगळ्या वस्तू असतात आणि दिसतात. पण जर ते पार्टिशन आपण वरनं काढून घेतलं, तर काय होईल? सगळे जिन्नस एकत्र येतील, एकरूपच होतील. तिकडे भेद मुळी उरतच नाही, तर मानायचा कसा? सगळ्या पार्टिशन्स काढूनच टाकल्या, तर भेद राहिलाच नाही ना. मग त्या पार्टिशन म्हणून जे आपण एक भास निर्माण केला होता, तो नाहीच आहे. तो काढून टाकला. दिसतच नाही. अख्खा डबा एक झाला. तर त्याला मानायचं कसं? हरिपाठामध्ये भेदाभेद भ्रम अमंगळ असं आहे ना. तशी अनुभूती झाली, की वेगळे धडे पाठ करायला लागत नाही. म्हटल्यासारखं, की अनुभव आला, की आपल्याला ते शाब्दिक सिद्ध करायला किंवा लक्षात घ्यायला लागत नाही. समोर येईल तो प्रत्येक जण माझाच किंवा तो म्हणजे मीच आहे, हे जाणवलं, की सगळी हत्यारं आपोआपच गळतात. भेदाच्या भिंती, राग, लोभ सगळं नाहीसं होतं आणि सगळे अडथळेच संपतात, म्हणणंच संपतं. म्हणजे आपणच आपल्या हाताला मारू शकत नाही ना. पण समोरचा आहे तो माझाच हात आहे, हे जेव्हा आपल्याला अनुभवायला येईल, तेव्हा विरोध मावेल. जोपर्यंत तो वेगळा आणि मी वेगळा ही गंठणं आपली सुटत नाहीत ना, तोवर आपल्याला हे सगळ्या भावभावना, राग, लोभ, म्हणणी, माझं म्हणणं किंवा कित्येक वेळा आपलं असं पण असतं, की राग, लोभ नाही, पण त्याचं मत आणि माझं मत वेगळं आहे. म्हणजे आपण वी अग्री टू डिफर वगैरे असे शब्द आपण वापरतो, की तू तुझ्या जागी बरोबर आहेस, मी माझ्या जागी बरोबर आहे. पण तू वेगळा आहेस आणि मी वेगळा आहे. तुझं म्हणणं वेगळं आहे, माझं म्हणणं वेगळं आहे. हे जेव्हा आपण या गंठनाला सीमित राहतो, तोपर्यंत राहतं. संपूर्ण जाणीव आपणच जेव्हा व्यापतो, त्यावेळी किंवा त्या अवस्थेत ज्ञानेश्वर माऊलींनी "अवघे विश्वचे माझे घरं, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला" असं म्हटलं असेल.
त्यातल्या प्रत्येक शब्दाची यथार्थता आणि खोली या भावनेतून लक्षात येते. हं. किंबहुना चराचर आपण झालं म्हणजे आपली जाणीव रुंदावली, एक्सपांड झाली आणि त्यातल्या मधल्या भिंती जसं पार्टिशनच्या डब्यातलं वरचं पार्टिशन काढून टाकलं, तसं प्रत्येक जीवाचे जे एक पार्टिशन होतं, ते काढून टाकल्यानंतर आपल्या नजरेला दिसतं किंवा आपल्या जाणिवेला जाणवतं, ते फक्त एक रसद. त्या जाणिवेपर्यंत म्हणजे स्वतःच्याच मुळापर्यंत पोहोचायचा अभ्यास. आपल्या हातात जे दोरीचं टोक आहे त्याच जाणिवेचं, त्या जाणिवेच्या मुळापर्यंत पोहोचायचा अभ्यास हे आणि फक्त हेच आपल्या जीवनाचे ध्येय हवे. त्याकरता आपल्याला मिळालेला देह, त्याचं मोल आणि त्याचं क्षणभंगुरत्व याचा आपण कधी गांभीर्याने विचार करतो आहोत का? उद्या करू, परवा करू, कल करे सो आज कर, आज करे सो अब, कल हो ना हो. जो आपण उद्या करू म्हणून उद्यावर टाकतो, की आता मी अमुक करणार आहे हं. हे आता मी नक्की करणार आहे. अशा कितीतरी गोष्टी आपल्या मनात, हृदयात असतात, की ज्या आपल्याला मनापासून करायच्या असतात. पण आपण व्यवहारात गुंतलेलो असतो. त्या व्यवहारातल्या ड्युटीज आपल्याला फेकून द्यायची आतून उर्मी येत नाही. आणि पुन्हा ते नाटक करून उपयोग नाहीये, की आजचा आता शब्द, आजचं लिखाण वाचून उद्यापासून सगळे आपण कामधंदे सोडून जर का आपण घरात बसलो, तर आपण ते जे ऐक्य साधायचं आहे किंवा तो जो प्रवास करायचा आहे, त्याच्यासाठी जी मानसिकता आणि मॅच्युरिटी यायला पाहिजे आतून, ती आल्याशिवाय ती घटना घडणार नाही. आणि जेव्हा ती मॅच्युरिटी येईल, तेव्हा ती घटना आपसूक घडेल. जसं कळी फुलतेच ना, म्हणजे बाळ 1 दिवसाचं असतं, ते उद्या 2 दिवसाचं होतच ना. ते जर म्हणालं मला 1 दिवसाचं राहायचंय, तर ते 1 दिवसाचं नाही राहू शकत. दुसऱ्या दिवशी ते 2 दिवसाचं होतं. आणि ते जर म्हणालं मला उद्या 3 दिवसाचं व्हायचंय, नाही, नाही मला उद्या एकदम वर्षाचं व्हायचंय, तर नाही करू शकत. ती जी लॅडर ऑफ इव्होल्यूशन आहे, ती तशीच जाणार आणि त्याच्याबरोबर आपण वाहणं, त्याच्याबरोबर आपण फ्लो होणं, आपल्या अंतस्थ उर्मींचा सन्मान करणं. की मला जर आत्ता काम करावंसं वाटतंय, तर जबरदस्तीने मी काम बंद करून, भाषण पाठ करून जर का मी काही काम करेनासे झाले, तरी ते साध्य होणार नाही. हं. पण या प्रत्येक प्रवासामध्ये आपल्याला ह्याचं मोल पाहिजे, की जो देह आपल्याला मिळालाय, तो क्षणभंगूर आहे. ह्या श्वासाला आहे, पुढच्या श्वासाला आपण कोण असू, कोण नसू, याची गॅरंटी आपण अजिबात देऊ शकत नाही. एखाद्या योद्ध्याला कामगिरीवर पाठवावं आणि त्यांनी मात्र मूळ कामगिरी सोडून वेगळंच काहीतरी करत बसावं, अशीच आपली अवस्था नाहीये का? आकाशामध्ये चंद्र बघावा म्हणून आपण गच्चीवर जातो आणि चंद्र राहतो बाजूला आणि आपण इतर बिल्डिंगी आणि दिवे आणि लाईटी बघतच आपला वेळ निघून जातो. एक विशिष्ट वेळ दिलेली आहे मिशनसाठी आपल्याला. त्या वेळेमध्ये साधायला हवं आणि त्याकरता मिळालेल्या वेळाचे आणि मिळालेल्या वस्तूचे मोल कळायला हवं. आणि आपल्या महत्पुण्याईनी जे आपल्याला ही जागृती द्यायला आपणात आले, त्यांचं महत्त्व जाणवायला हवं, की आपल्यामध्ये कोण आलंय, की उद्या आपल्या घरी जर का मोदीजी आले, तर त्यांच्याशी आपण काय बोलणार? बटाट्याची भाजी कशी करायची हे बोलायचं? का काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा करायची? म्हणजे आपल्याजवळ जे आलंय, जे आपल्याला आपल्याला सहवास द्यायला आलेत, त्यांच्याशी काय संवाद साधला? त्यांच्याशी काय एकरूपत्व साधलं? त्यांच्याकडनं काय मिळवून घेणं, ह्याचं मोल आपल्याला जाणवायला हवं. आता हा लिखाणाचा आपला सगळा जो ओघ चाललाय ना, तो जर का मागची लिखाणं इंटिग्रेटेड सारखं जर आपल्याला परत-परत आता आपण ही सगळी लिखाणं पूर्ण वाचलीत डिटेलमध्ये. त्यामुळे आता कदाचित आपल्याला ती पूर्ण वाचायला नाही लागणार. पण त्याच्यातला जो जाणिवेचा तंतू आहे व तंतू जो आपला पुढे-पुढे चाललाय ना, तो जास्तीत जास्त सूक्ष्मत्वाकडे आणि जास्तीत जास्त तरलत्वाकडे चाललेला आहे. आणि मनाची स्थिती कशी ठेवावी, ह्या सगळ्या आपल्या उलट-सुलट परिस्थितीमधनं मनाची स्थिती कशी ठेवावी, बाह्य कुठल्याही गोष्टी करत असताना आपलं आंतरिक अनुसंधान कसं टिकवावं, त्या आपल्या आतल्या दोरीचं टोक सतत पकडून ठेवता येण्याची कला,
हे हळू-हळू, हळू तिकडे आपला सगळा हा प्रवास चालू. जे आपल्यामध्ये त्याची जाणीव करून द्यायला आली, त्यांचं महत्त्व जाणायला हवं. जसं आपल्या जिवंतपणाचा आपण दुरुपयोग किंवा अनादर करता कामा नये, तसंच ज्यांच्या आश्रयाने आपण त्या मूळ जाणीवेपर्यंत पोहोचू, किंबहुना त्या जाणीवेपर्यंत नेण्यासाठीच ते आपल्यामध्ये आलेत, त्यांचं बोट धरून त्या दिशेने वाटचाल करायला हवी. व्यवहारातल्या प्रत्येक व्यक्ती, वस्तू, घटनांचं सीमित आणि अंती त्या सर्वांचं एकरूपत. प्रत्येक व्यक्तीची एक सीमा आहे. प्रत्येक वस्तूची एक सीमा आहे आणि प्रत्येक घटनेची, प्रत्येक भावनेची एक सीमा आणि एक वेळ आहे. कितीही आपली प्रिय व्यक्ती असली, तरी त्या व्यक्तीच्या आणि आपल्या सहवासाला एक मर्यादा बांधलेली आहे या व्यवहारामध्ये, की एक ना एक दिवस तो देह सोडायचा आहे आणि त्यामुळे आपल्याला आपली प्रिय व्यक्ती त्या देहाने एक दिवस आपण तिला नाहीसे होऊ किंवा ती आपल्याला नाहीशी होईल. तसंच प्रत्येक वस्तू ही कितीही प्रिय असली, तरी ती पेरिशेबल आहे. प्रत्येक घटना ही त्या वेळेला फार महत्वाची वाटत असली, तरी एक मानसशास्त्रातला सिद्धांत असा आहे, की तुम्हाला जर एखाद्या शॉकमधनं बाहेर यायचं असेल, की प्रचंड शॉक आपल्याला बसलाय कसला तरी. भांडण झालंय, मृत्यू झालाय किंवा अ, आर्थिक नुकसान, फटका बसलाय, की त्याच्यातनं आपण वर येत नाही आहोत. तर असं म्हटलं जातं, की स्वतःला तुम्ही त्या घटनेच्या 5 वर्ष किंवा 10 वर्ष पुढे न्या मनाने. लुक ॲज इफ इट हॅज हॅपेंड 5 इयर्स अगो, तर त्याची तीव्रता तुमची आपोआप कमी होईल. म्हणजेच काय आहे, की ती घटना तिकडे राहिली आणि गेल्या वेळेस जसं ताई आणि मी आम्ही बोलत होतो, की या टनेलमधनं आपण जातोय आणि आयुष्याच्या त्या टप्प्यावर त्या घटना घडल्या. त्या घटनांकडे उलटं बघताना आपली तीव्रता कमी होते. स्मृती गेलेली नसते, पण तीव्रता कमी होते. म्हणजे त्या घटनांना एक मर्यादा आहे. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टीला एक लिमिट आहे आणि शेवटी त्या सर्वांचं एकरूपत्व ज्यावेळी जाणवायला लागेल, की त्या वेळी ती घटना घडली. पण शेवटी ज्या व्यक्तींबरोबर ती घटना घडली, त्या व्यक्तींच्या आतलं जिवंतपण आणि माझ्या आतलं जिवंतपण हे एकच आहे. म्हणजे ते जेव्हा पातेल्यात ओतलं जाईल, तेव्हा तो त्या कणातला पाक आणि हा ह्या कणातला पाक असं डिफरन्शिएट होणार नाहीये. म्हणजे अंती त्या सगळ्याचं एकरूपत्वच आहे. फार विशाल विचार आहे हा आणि म्हणजे वागायला अजिबातच सोपा नाहीये. पण जर आपण हळू-हळू तसं करायला लागलो किंवा व्हायला लागलो, तर आपल्याला कमालीची शांती येईल. कमालीचे काय म्हणू आपण त्याला, म्हणणंच संपेल. हं. एकरूपत्व ज्यावेळी जाणवायला लागेल, त्यावेळी सर्व मागणी, सर्व भेद संपतील. तेच आणि ती जाणीव हेच आपलं लक्ष हवं नाही का? हं. भोवळ येऊन पडलेल्या माणसाला जसं आपण पाणी मारून, गालावर थपडा मारून, "जागा हो, भानावर हो" असे कळवळून सांगतो. एखादा बेशुद्ध पडला ना माणूस, की आपण त्याला किती डेस्परेटली जागं करतो ना, त्याच्या थोबाडात म्हणजे थोबाडीत नाही, पण गालावरती मारून, डोक्यावरती मारून, पाणी मारून, हलवून, कांदे लावून, "जागा हो" असं कळवळून सांगतो. तशी ही बंधनाची आणि अज्ञानाची ग्लानी आपल्याला आलेली आहे. त्यातून स्वतःला भानावर आणण्याची, भानावर यायची, ग्लानीतून जागं व्हायची वेळ आली नाही का? विचार करावा, जागं व्हावं. इट्स हाय टाईम. की आता अजून किती सांगावं त्याने आपल्याला, की इतकं कळवळून, इतकं क्षणोक्षणी तेच सांगतायत, की हा बाकीचा जो पसारा आहे तो कमी करा, त्याचा विचार कमी करा आणि सगळ्या एनर्जीज त्या एका प्रवासाकडे, त्या एका जाणीवेकडे केंद्रित केल्या, की ह्या बाकी सगळ्या गोष्टी गळून पडतील. कळीचं फूल होईल. कळीचं जसं फूल होताना कळी आपोआप उमलते आणि त्याचं जे कॅलिक्स आहे ते बाजूला जातं. त्याच्यातून पुढे फळ झालं, की ते खालचं सगळं गळून पडतं आणि फळ जसं रसाला येतं, तसं त्या
जाणीवेकडे लक्ष देणं हे एकमेव आपल्या आयुष्याचं उद्देश पाहिजे. असं एक 15-20 मिनिटं फक्त मामा बोलले. असं एक छोटंसं लिखाण. कोणाला काही बोलायचंय का? नाहीतर मग पुढचं सुरू करूया आपण. हां, हां, हां. बरोबर. पाण्याने भरलेले 5-6 माठ आहेत. हां, पण पाणी आत येतच असतं. पण ते सगळे ठेवले हां. त्या प्रमाणात. बरोबर. आपलं पाणी एकच. पाणी एकच आहे. बरोबर. बरोबर. समजू शकतो. याचं जे काही मी वाचतो, ऐकतो सगळ्यात एकच जाणवतं, आपण प्रत्येक गोष्ट हो. ते कुठेतरी हळूहळू कमी करून करेल. हां. ते भाव असतात. बरोबर. त्यामुळे बरोबर, बरोबर. म्हणजे जाणीव नाही त्याच्यावर करायचं. नाही. खरं, खरं. हे पण लिखाण पण ऐकताना किंवा वाचताना ऐकताना असेल हो. जर एका हां, हां, हां. what does it mean to हो, हो, हो. mean to say त्यांच्या भावना हो. बरोबर. हं. आज सकाळी मी कधीतरी म्हणत होतो की पूजा करायचं किंवा गुरुची पूजा करतो. हो. गुरु पूजा करतो म्हणजे काय करतो? व्यक्ती त्यामध्ये असलेलं भगवंत असामान्यत्व हो. मग त्यातलं व्यक्ती बरोबर. हो. त्यामध्ये सत्यत्व जे परमात्म्याचा अंश जो आहे तो आपल्याला आहे. हो. हो. मग तो जर मी धरण ठेवलं तर ज्याचं मी स्मरण करून हळूहळू मी त्याचा होईल. हो. 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 सतत माझं इतर दुसरं म्हणजे सतत बोलत असताना मला जाणवलं आपण डोक्यात एखाद्या बिल्डिंगमध्ये हो, हो, हो. हो. विचार हां. तर या गुरुत्वाच्या फिल्टरमध्ये करेक्ट. हो. हां. हां. त्यांची जबाबदारी होती. बरोबर. किंवा मला दुसरंच जाणवलं की हां. असेल तर ते सोडवताना त्याला थोड्या बॅकअप सांगितलं असतं. बरोबर. सगळ्यात मोठं बॅकअप असतं. बरोबर. हो. बरं. नामाचं आणि शेवटी नामाचं हां. मधल्या सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये नियम लागू होता. बरोबर. हां, हां. हे आपण करू किंवा जे काही विचार करू ते त्याचं गुरु तत्व तर त्याच्याशिवाय दुसरं आपल्याला काही कळणार नाही आणि कळत नाही. त्याच्या थ्रूच कळलं तर कळणार आहे. बरोबर, बरोबर. हां. हां. कानाचं म्हणजे कानाच्या मार्फतच. हो. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. हो. ज्ञानाचं. हं. बरोबर. हां. हां. आणि घ्यायला तुम्हाला थोडंसं म्हणून काही ठिकाणी वाटतं की खूप व्यवहार करून शिकलेलं असतं तर त्याला थोडा त्रास होतो. खरंय. वेदांचे भक्त सगळे त्यातले हो. पटकन झालं. खरंय, खरं. भोळेपणा जो असतो त्याच्यात भाव सिद्ध होतो ना. सरळपणा. म्हणजे बुद्धी भेद होत नाही मुख्य. खरंय. डोकं चालवत नाही माणूस जास्त. हां. खरंय, खरंय, खरंय. तेच. असं नाही म्हणजे हो, छान आहे. आणि म्हटलं तर ना ते हवन करून आम्ही असे सगळे त्या एका वेगळ्या छान मूडमध्ये होतो. आणि अगदी 15-20 मिनिटं म्हणजे निघायची बूट घालायची तयारी आणि तेवढ्यात तेवढं बोलले 15-20 मिनिटं अगदी असं. हो ना. हां, असं. आणि मग चला असं झालं लगेच की चला निघायचं, चला, चला असं करून अगदी
15-20 मिनिटं बोलले तुम्ही. म्हणजे भावनेच्या मुळाशी हम्म, जायचं. तर त्यांना जे सांगायचं ते हळूहळू खरं. भावामुळे आपल्याकडे हो, कधी आवडले बरोबर. हो. भावाच्या मुळाने जे कळणार नाहीये. आणि मग तो करतळी आवड आहे म्हणजे ते संपूर्ण तेवढं भावाने भावाने जास्तीत जास्त एकरूप होणं. हम्म. बरोबर. आणि हा 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 मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट भरपूर असतात. हा नसतात. कॉन्टॅक्ट झाला याने हो. त्याच्यातनं कनेक्शन किती राहिलं हम्म. त्याच्यावर पुढचं आपलं सगळं अवलंबून आहे. बरोबर. आता पुढचं वाटत हो 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 आहे. हा. करू का पुढचं सुरू करू का जेवढं होईल तेवढं होईल. हा हो. हा. 20 मिनिटं तरी 20 मिनिटं तरी. आता पुढचा एकदम 11 जूनचा आहे. हा हा बोल. हो 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 खरंय खरंय. हो 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 कमी नाही हो ना. हो खरंच. चल. आता पुढचं आहे 11 जूनचं आणि इकडे मी माझ्या हँड रिटन वर लिहिल्या वंदनाच्या घरी. मनुष्याचं शरीर चालवायला 2 घटक लागतात, बाह्य आणि अंतस्थ. एकच जरा घटक असते. सकाळपासून एवढे डबडी असतात. मनुष्याचं शरीर चालवायला 2 घटक असतात, बाह्य आणि अंतस्थ. बाह्य घटकांमध्ये हवा, पाणी आणि अन्न ही अंतर्भूत आहेत आणि ह्या हवेवर, पाण्यावर आणि अन्नावर शरीराच्या आतमध्ये प्रक्रिया होते आणि त्यावर आपलं जिवंतपण टिकतं. हे खूप छान आहे ना लिखाण. हवा, पाणी आणि अन्न ही आपल्या शरीराच्या फॅक्टरीचा कच्चा माल म्हणजे रॉ मटेरियल आहे, की आपण हवा घेतो, त्या हवेवर आपल्या शरीरामध्ये काहीतरी प्रोसेसिंग होतं आणि मग ती परत अशुद्ध हवा आपण बाहेर टाकतो. तसंच आपण अन्न घेतो, त्या अन्नातला आपल्याला हवा तो अंश आपण शरीरात ठेवून बाकीचं बाहेर टाकतो. तसंच पाणी पितो, ते आपल्या शरीरामध्ये वापरतो आणि शरीराबाहेर टाकतो. पुन्हा शुद्ध पाणी म्हणजे रॉ मटेरियल आहे, तर शरीरांतर्गत जी यंत्रणा ती म्हणजे फॅक्टरीची मशीन्स आहेत, की हवा घेतल्यानंतर ती आपल्या लंग्स मधनं प्रोसेस होणं, मग ती आपल्या पेशीत जाणं, मग पुन्हा तो कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जाणं. तसं पाणी घेतलं की ते किडनीमध्ये जाणं, किडनीमध्ये प्रोसेस होणं. ही सगळी आपली मशिनरी आहे आणि हवा, पाणी आणि अन्न हे रॉ मटेरियल आहे. ज्याप्रमाणे एखाद्या फॅक्टरीमध्ये कच्चा माल विशिष्ट पद्धतीने पुरवला जातो आणि मग यंत्रणा कार्यरत होऊन विशिष्ट उत्पादन तयार होतं. उत्पादनाचा दर्जा हा यंत्रणेच्या उत्कृष्टतेवर आणि कच्च्या मालाच्या दर्जावर अवलंबून असतो. जर कच्चा माल निकृष्ट, कामचलाऊ असेल तर किंवा मशिनरीत काही बिघाड असेल तर त्यातून तयार होणारे उत्पादन हे दुय्यम दर्जाचे असते. त्याची किंमत कमी, रिसायकल्ड आपण जे आपलं घाणेरडं प्लास्टिक वापरतो किंवा हे आपल्या काड्या पिशव्या वापरतो, त्या कशा असतात रिसायकल्ड असतात. म्हणजे त्या साध्या कुचकामी प्लास्टिकचे आपण जेव्हा पाट किंवा बादल्या आणतो, आपल्याला माहीत असतं, की हे काही वर्ष 2 वर्ष टिकलं खूप झालं. त्यामुळे ते स्वस्तही मिळतं आपलं. त्याची किंमत कमी असते आणि त्याचं आयुष्यही कमी असतं. आणि त्याची उपयुक्तताही कमीच असते. म्हणजे आपल्याला यूज एंड थ्रो ज्या गोष्टी असतात, त्या आपण अशा हलक्या दर्जाच्या आणतो, की काही दिवस वापरायचं आणि फेकून द्यायचं. कशाला जास्त महागायचं आणि अशा कितीतरी कामचलाऊ गोष्टी आपण बाजारातून घेतो. त्या घेतानाच आपल्याला माहीत असतं, की त्या 4 दिवस वापरू
आणि मग फेकून देऊ. तेवढीच त्याची किंमत आणि तेवढंच त्याचं मूल्य. पण जेवढा कच्चा माल शुद्ध आणि उत्तम आणि जेवढी यंत्रणा यच्चयावं, तेवढं तयार होणारं उत्पादन हे सुंदर असेल, भक्कम असेल आणि ते दीर्घकाळ टिकतं, उपयोगी असतं. ते थोडं महागही असतं आणि घेताना आपण विचार पण करून घेतो, की आपण इतके पैसे टाकतोय, पण इज इट वर्थ इट? की ठीक आहे, चांगल्या प्रकारचे बूट मी घेतोय, पण मी 5 वर्ष वापरीन ना, म्हणजे एकूण एकच झालं ते. जन्माला येताना भगवंताने आपल्याला शरीर दिलं. म्हणजे गेल्या वाचनाचाच हा पुढचा कसा थोडासा ओघ आला, की मिळालेली आपल्याला जी सामग्री आहे, जो जन्म आपल्याला महत्प्रयासाने मिळाला, जे शरीर आपल्याला महत्प्रयासाने मिळालेलं आहे, म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट आहे, जी मशिनरी ती आपल्याला भगवंतानी दिली. ते जर सुदृढ आणि दोषरहित असेल, तर केवढं तरी भाग्य. की आपल्याला मामा जसं नेहमी सांगायचे, की आपल्याला किती शरीर संपत्तीचं मोल काय, हे जेव्हा आपल्याला एखादा अवयव रिप्लेस करायची वेळ येते, तेव्हा कळतं. की डोळा रिप्लेस केला तर एवढं, फुफ्फुसं केले तर एवढं, किडनी केले तर एवढं, लिव्हर केले तर एवढं, हार्ट केलं तर एवढं. म्हणजे आपल्याला देवाने किती मौल्यवान असं शरीर फुकट दिलेलं आहे, त्याचा त्यांनी एक दाम पण आपल्याकडनं घेतला नाही. असं जर आपल्याला सुदृढ आणि दोषरहित शरीर मिळालं इन द फर्स्ट प्लेस, तर तेच केवढं तरी भाग्य. या यंत्रणेमध्ये मग कार्यान्वित व्हायचा कच्चा माल लागतो. हं. हे पहिल्यांदा आपल्याला एक हेल्दी बॉडी मिळाली आणि त्यामध्ये मग आपल्याला जो कच्चा माल म्हणजे हवा, की सर्वप्रथम आपण जन्मल्यावरती श्वास घेतो. सगळ्यात पहिली यंत्रणा कुठची सुरू होते आपली जन्माला आल्यानंतर? तर बाळ रडतं आणि श्वास घ्यायला लागतं. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा हवेचा कार्यभाग सुरू होतो. आईच्या गर्भात बाळाला जे मिळतं ते आईच्या मार्फत. म्हणून बाळाच्या घडणीत आईचे आचार, विचार, संस्कार यांना पण अनन्यसाधारण महत्त्व येतं. हं. कारण त्या गर्भामार्फत जे कॉन्स्टिट्यूशन तयार झालं त्याला प्रचंड महत्त्व आहे. हं. त्याच्यामध्ये काहीच दुमत नाही. त्यानंतर प्रथम श्वास जेव्हा घेतला त्यावेळी बाहेरच्या जगाशी आपला प्रथम संबंध आहे. जसं विद्युत प्रवाहाने एखाद्या यंत्रणेला गती आली आणि मग ती स्वयंचलित व्हावी, तसं त्या श्वासामुळे आपली शरीर यंत्रणा कार्यान्वित होते. एकात एक अडकलेली चक्र, गिअर्स जशी एकामुळे एक चालतात, तशी मानवी शरीरातली बहुतांशी यंत्रणा या एकमेकात गुंफलेल्या आहेत. श्वासोश्वासामुळे श्वसन यंत्रणा सुरू होते. म्हणजे हे गिअर्स कसे? तर पहिला गिअर जो पडतो तो श्वासाचा. मी जरा त्या खोलीत जाते ना, इथे फारच आवाज होतो. एकच मिनिट. मग चल त्या खोलीत बसूया. फारच आवाज येतोय. असं नको. म्हणजे हे गिअर्स कसे सुरू झाले? तर सगळ्यात पहिल्यांदा श्वास आपला श्वासोश्वासामुळे श्वसन यंत्रणा सुरू होते. तो प्राणवायूचा पुरवठा रक्ताभिसरण संस्थेमार्फत सर्व शरीरभर होतो. त्यामुळे सर्व पेशी कार्यान्वित होतात, ऍक्टिव्हेट झाल्या. तो श्वास मिळाला, ऑक्सिजन मिळाल्यामुळे गर्भात असताना जो आईच्या नाळेतनं ऑक्सिजन मिळत होता, तो काही क्षणातच जन्माला आल्यावर बाळ स्वतःचा स्वतः ऑक्सिजन घ्यायला सुरुवात करतं आणि मग तो ऑक्सिजन रक्तपुरवठ्यातनं सगळ्या पेशींना गेल्या. त्यामुळे सगळ्या पेशी कार्यान्वित झाल्या आणि वेगवेगळ्या यंत्रणा सुरू झाल्या. प्रत्येक अवयव कार्य करायला लागले. त्याच्यामध्ये शक्तीचा क्षय झाला, की बाळ रडायला लागलं, हातपाय हलवायला लागलं, डोळे मिचमिच करायला लागलं, की ती शक्ती जी तो गर्भातनं घेऊन आलं ते बाळ, ती शक्ती जेव्हा संपली, तेव्हा ती शक्ती भरून काढण्यासाठी भूक प्रज्वलित झाली, की आता काही गर्भातनं आपल्याला अन्नवंश मिळणार नाही.
तर आता आपल्यालाच अन्न मिळवायला पाहिजे हे त्या बाळाला कळतं. मग त्याला भूक लागते आणि त्यातून आपण दुसऱ्या बाह्य घटकाची गरज आपली सुरू होते. ते म्हणजे अन्न आणि पाणी. अन्न आणि मग त्या अन्नाच्या योग्य विनियोगासाठी पचन संस्था कार्यरत झाली. म्हणजे पटापट एकातन एक सिस्टम्स कशा सुरू झाल्या. तिच्या मार्फत सगळ्या शरीराला अन्नांशाचा पुरवठा होतो आणि मग नको ते सगळं शरीराबाहेर फेकण्यासाठी मलनिस्सारण व्यवस्था, त्याकरता विशिष्ट यंत्रणा. अन्नाप्रमाणेच किंवा अन्नापेक्षा काकणभर जास्तच पाणीही आवश्यक असतं. अशा प्रकारे आपल्या शरीराची फॅक्टरी सुरू झाली. सतत हवा, पाणी, अन्न याचा पुरवठा, त्याचं यंत्रणेमध्ये प्रोसेसिंग आणि त्यातून उत्पन्न झाले ते अन्नांश आणि शक्ती. हे अन्नांश आणि शक्ती ही आपल्या पुढच्या हालचालीसाठी असलेली इंधनं आहेत. आपण कॅलरीज करतो, एनर्जी साठवतो आणि सतत काही आपण खात नाही, पण एकदा खातो त्याच्यातून जी ऊर्जा निर्माण झाली, ती आपल्याला 24 तास पुरते. ज्याप्रमाणे आपण फॅक्टरीत तयार झालेला माल घरी आणला, आता त्याचा उपयोग त्याचा रंगरूप, आकार, कुवतीनुसार करतो. हं. प्लास्टिकची बादली असेल तर बाथरूममध्ये, कपडे कपाटात, शोभेची वस्तू शोकेसमध्ये, तर मौल्यवान वस्तू लॉकरमध्ये. काही वस्तूंची जागा निश्चित असते, तर काहींची वापरणाऱ्याच्या मर्जीवर असते. जसं की दागिने नक्कीच लॉकरमध्ये आणि जोडे नक्कीच दारात. पण एखादं जर शेल्फ असेल, कपाट असेल, त्यात कोणी जोडेही ठेवेल आणि त्यात कोणी भांडीही ठेवेल, त्यात कोणी पुस्तकंही ठेवेल. असो. तर आपल्या शरीरात जी ऊर्जा तयार होते, तिचा वापर कसा आणि कुठे होतो, ही पुढची पायरी ठरते. पहिल्यांदा एनर्जी तयार तर झाली. या सगळ्या यंत्रणेमधनं एक बेसिक एनर्जी तयार झाली. त्या एनर्जीचा वापर कसा आणि कुठे झाला, ही नेक्स्ट स्टेप झाली. आणि हा वापर कसा व्हावा, हे त्या ऊर्जेच्या क्वालिटीवर ठरतं. ज्याप्रमाणे कच्चा माल मिळेल, त्याप्रमाणे ऊर्जा कशी ते ठरते. श्वास जिथे घ्यायचा ती हवा अशुद्ध, शुद्ध, स्वच्छ त्यावर शरीराची ऊर्जा ठरते, की कशी आपण पोल्युटेड एखाद्या भागामध्ये जर आपण सतत राहत असलो, तर त्याच्यातून आपल्या श्वासामध्ये जी अशुद्ध हवा जाते, तिथून त्या व्यक्तींना मरगळ राहते. की आपण जेवढा प्युअर ऑक्सिजन आपण ब्रीथ करू शकू, तेवढा माणसाला उत्साह राहतो. कारण तेवढी प्रत्येक पेशीला ती ऊर्जा पुरवली जाते. जिथे आपण कमी ऑक्सिजन देतो आपल्या पेशींना, तिथे त्या पेशी आपल्या थकलेल्या असतात, संपूर्ण कार्यरत नसतात. अन्न आणि पाणी पण जितकं स्वच्छ, त्याहूनही पुढे म्हणजे स्वच्छता, बाह्य स्वच्छता ही एक गोष्ट आणि त्याहून पुढे सात्विक अन्न हे निर्माण होणाऱ्या ऊर्जेची गती सकारात्मक करते. म्हणजे नुसतं हेल्दी फूड खाणं आणि त्या हेल्दी फूडचा आपण प्रसाद करून खाणं ह्याच्यामधला जो फरक आहे, की आपल्याला हेल्दी फूड सगळ्यात कुठे मिळत असेल हायजिनिक, तर ते कदाचित हॉस्पिटलच्या किचनमध्ये मिळत असेल. की तिथे ते इतकं डोळ्यामध्ये तेल घालून काटेकोरपणाने अन्न तयार केलं जातं, की अगदी प्युअर हातामध्ये मोजे घालून याव त्या. पण आपण जर हॉस्पिटलमध्ये असू, आपला एखादा कोणी नातेवाईक ॲडमिट आहे आणि त्याला आलेली जी थाळी असते, त्यातलं तो 2 घास खातो. ते उरलेलं अन्न आपल्याला नाही खावं. कारण त्याच्यामधली जी स्वच्छता आहे, हायजीन आहे, पण त्याच्यावरचे जे इतर संस्कार आहेत ना, ते आपल्याला त्या अन्नापासनं निगेट करतात, की हे नको खायला. हं. त्यामुळे आपण काय खातो, कुणी केलेलं खातो आणि कशा मनस्थितीत खातो, तिन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपण कोणते जिन्नस खातो, तेही अतिशय महत्त्वाचं आहे, की आपण स्वस्थ हेल्दी फूड खातोय का? कुणी केलेलं खातो, जे वारंवार आपल्याला सांगितलं जातं, की आपल्या घरी केलेलं अन्न, आपल्या प्रेमाच्या माणसाने केलेलं अन्न, त्यामधून आपल्याला जी ऊर्जा आणि जी सकारात्मकता मिळते, जो विश्वास मिळतो, की आई जेव्हा बाळाला पोळी करून देते, तेव्हा त्याच्यामध्ये फक्त कणिक नसते. त्याच्यात तिचं ठासून भरलेलं प्रेम असतं. त्याच्यात तिचे ठासून भरलेला आशीर्वाद, बाळासाठी पुष्टीची इच्छा असते. ती पोळी जेवढी अंगी लागेल ना, तेवढं पोळीवाल्या बाईने केलेली नाही. ती पोळ्या मोजते, की 10 पोळ्या करायच्यात. आज दादाने 1 पोळी जास्त खाल्ली म्हणजे तिच्या कपाळावर आठी येते.
आणि आईला जर म्हटलं, "आई मला अजून एक पोळी" कणिक नसेल तर ती भिजवून आपल्याला पोळी करून वाढते. हा जो फरक आणि ह्याच्यामध्ये तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये येणारा एक कॉन्फिडन्स आणि पॉझिटिव्हिटी ती मोजताच येणार नाही आणि ती सांगून कळणार. त्यामुळे आपण काय खातो, कुणी केलेलं खातो आणि कशा मनस्थितीत खातो, की केलेलं सुंदर अन्न आहे, पण आपलं मन जर खराब असेल, तर त्या अन्नाला ते पोल्युशन झाल्यासारखं, अडल्टरेशन झाल्यासारखं होईल आणि ते अन्न आपल्याला तितकं मानवणार नाही. म्हणून पण जेवताना आपण म्हणतो, की जेवताना वादावादी नकोत, जेवताना मतभेद नको, जेवताना रडारड नको, जेवताना आनंदाने जेवा, हसत-खेळत या सर्व घटकांवर त्या अन्नाचा शरीरावर होणारा परिणाम अवलंबून असतो. जसं अन्न पोटात जातं, तशी उर्मी माणसाला होते. भगवद्गीतेत सात्विक, राजस आणि तामस आहार कसे ते सांगितलेले आहे. ज्यांच्या पोटात तामस अन्न जाते, त्यांच्या कृती सुद्धा तशाच असतात. की सतत बाहेरचं जे खाणारी मंडळी आहेत ना, त्यांच्या आपण म्हणू, पण त्यांच्या आतमध्ये ती ऊर्जा, ती उर्मी, ती सकारात्मकता, काहीतरी करण्याची इच्छा, आधी हायजीन तर नाहीच, की बाहेर सतत जे खातात बाहेरचं आणून किंवा बाहेर ज्यांना सतत खायची सवय असते, तर ते इन्ग्रीडियंट्स पण आपल्याला माहिती आहेत, की सगळ्यात वर्स्ट असतात, की नासलेले टोमॅटोची हे असते हॉटेलांमध्ये लागलेले असतात. नासलेले टोमॅटो आणून दिले जातात. शिळं अन्न ताजं करून वाढलं जातं. 8-8 दिवस करून ठेवलेल्या गोष्टी गरम करून आपल्याला देतात. त्या आपल्या पोटात गेल्यानंतर त्या आपल्याला बाधतातच. तेलं घाणेरडी वापरली जातात. म्हणजे या तर गोष्टी आहेतच. त्या व्यतिरिक्त त्या आचार्याच्या डोक्यामध्ये तेव्हा काय चाललेलं असेल, ते विचार आणि ते संस्कार आपण आपल्या शरीरामध्ये कोंबतो. ते निगेट करायला किती आपल्या शरीराला भांडावं लागत असेल ना, की त्या सगळ्याला ओव्हरकम करून एक सकारात्मकता ठेवणं, आपल्या मनाची पॉझिटिव्हिटी नाही राहत. मग त्यामुळे सतत शारीरिक आजार आणि मानसिक मरगळ आणि काही न करण्याची इच्छा ही आपोआपच होते. तुम्ही ते किती तोंडाने म्हटलं तरी तो इफेक्ट आहे, तो होणार. भगवद्गीतेत सात्विक, राजस आणि तामस आहार कसे ते सांगितले. ज्यांच्या पोटात तामस अन्न जाते, त्यांच्या कृती सुद्धा तशाच असतात. आणि जो मनुष्य मिताहारी आहे आणि सात्विक पदार्थांचं सेवन करतो, त्याच्या उर्मी या सात्विकच उत्पन्न होणार. नुसतं स्वच्छ किंवा सात्विक अन्नापेक्षा पुढची पायरी असते ती म्हणजे सुसंस्कारित अन्न. आपल्या घरी आपल्या आईने केलेला स्वयंपाक आणि त्याही नंतर ज्यावेळी आपण तो नैवेद्य दाखवून मग ग्रहण करतो, त्यावेळी होतो तो प्रसाद. अद म्हणजे अन्न आणि प्रसचा अर्थ पुढे नेणं किंवा कंटिन्युटी ठेवणं. अन्नाचं कार्य आहे जीवाला पुष्टी देणं आणि प्रस म्हणजे या पुष्टीमधून ज्यावेळी ईश्वरी शक्ती आपल्यापर्यंत पोहोचते, आपल्या पूर्वीच्या लिखाणात जसं आपण पाहिलं, की अन्न कसं तयार झालं, तर सूर्याची ऊर्जा पृथ्वीच्या पोटामध्ये जाऊन पृथ्वीच्या पोटातून वनस्पतींच्या मुळांनी ती ग्रहण केली आणि मग ते अन्न आणि पाणी त्याच्यातनं खत जी मिनरल्स झाली ती पोषण होत, होत त्या झाडांना, वनस्पतींना जे पोषण मिळालं, त्याच्यातून अन्नरस तयार झाला. म्हणजे आपलं हे जे अन्न आहे, ते ईश्वराकडून आलेलं आहे. आणि त्या ईश्वराकडून जे शुद्ध प्रवाह अन्नाचा आला, त्याचा पर्पज काय असू शकतो? तर ती पुष्टी जी ईश्वरी शक्ती आपल्यापर्यंत पोहोचवते, त्यावेळी ते अन्न हा प्रसाद होतो. हलवायाकडून आणलेले पेढे जेव्हा आपण देवापुढे ठेवतो, त्यावेळी जर देवस्थान जागृत असेल, तर तिथून विशिष्ट लहरी, विशिष्ट स्पंदनं निर्माण होतात आणि ती अन्नावर पडून त्यांचं शुद्धीकरण आणि त्याचा प्रसाद होतो. पाण्याचं तीर्थ होतं. आपण हलवायाकडून अ, मंदिरात जेव्हा जातो, तेव्हा काय विचारलं, "काय आणलं रे?" तर आपण म्हणतो, "पेढे आणले." आणि मंदिरातून जेव्हा घरी येतो, तेव्हा "काय आणलं रे?" आपण म्हणतो, "प्रसाद आणला." मग माझ्या मुलाने मला विचारलं होतं एकदा छोटा असताना, माझ्याकडे छोटं शिवलिंग आहे ना, आपलं मामाने जे शिवलिंग त्याच्या खालची जी चांदीची पिंडी आहे, ते शिवलिंग उचलतो आपण स्नान घालताना. तर आम्ही पूजा करायचो, तर ते शिवलिंग उचललं की तो जो खालचा खळगा असतो ना, त्याच्यामध्ये जे थोडंसं पाणी राहतं
ते मी त्याच्या हातावर द्यायचे आणि त्याला सांगायचे की हे तीर्थ आहे, हे पी. मग तो मला खूप छोटा होता 5 वर्षाचा. तर मला म्हणाला, "आई, पिंडी बाप्पा म्हणजे तीर्थकलेचं मशीन आहे का?" म्हटलं, "हो, तीर्थकलेचं मशीन आहे." म्हणजे आपण घातलं पाणी ना आणि मग आता ते तीर्थ कसं झालं? असं त्याला प्रश्न पडला असेल. तर जेव्हा ईश्वरी तत्वाचा स्पर्श होतो, तेव्हा अन्नाचा प्रसाद होतो आणि पाण्याचं तीर्थ होतं. अशा भारावलेल्या वातावरणात वास्तव्य केलं, की तिथली हवा आपण श्वासोश्वासाने आत घेतो. ती फक्त शुद्ध हवेच्या पुढची पुष्टी देते. हं. म्हणजे नुसतं शुद्ध हवेच्या हिल स्टेशनला जाणं आणि शुद्ध हवेच्या धार्मिक स्थळी जाणं, मंदिरांमध्ये जाणं, तिकडे जी हवा भारावलेली किंवा इतकंच काय आपण बोरिवलीला मामांच्या घरी गेलो, तरी त्यांच्याकडनं परत येताना जी ऊर्जा असायची आपल्याला, त्याचं एक कारण म्हणजे त्यांच्या भोवतालचं वातावरण हे इतकं शुद्ध झालेलं असतं, की ती हवा आपण श्वासातनं आत घेतली, की आपल्याला पॉझिटिव्हिटी येते. तसंच आपण रोज किंवा कधीच न भेटणारी व्यक्ती बघितली, की तिचं राहणीमान कळतं. कारण आहाराचा परिणाम हा संपूर्ण शरीरावर आणि व्यक्तिमत्वावर होत असतो. मला वाटतं आपण इथे थांबूया. कारण हा एक पॉइंट इथे संपतो. म्हणजे शुद्ध अन्न, शुद्ध पाणी, शुद्ध हवा आणि त्यापुढचं सुसंस्कारित अन्न, सुसंस्कारित पाणी आणि सुसंस्कारित हवा याच्यामध्ये याच्यामुळे जीवाला येणारी पुष्टी आणि ज्या हेतूनी आपल्या शरीरामधनं ती हवा, पाणी आणि अन्न प्रवाहित होतंय, त्या हेतूकडे जायला आपल्याला त्या शुद्धत्वाची मदत होते, की आधीच्या लिखाणात जे आपण पाहिलं, की त्या जाणीवेचं टोक पकडायचं आपल्याला. मग ते जाणीवेचं टोक पकडण्यामध्ये येणारे जे अनंत अडथळे आहेत, त्यांच्यापैकी हा एक अडथळा आहे, की आपल्या शरीरामध्ये आपण कुठचं अन्न ओततोय, कुठचं पाणी ओततोय आणि कुठची हवा ओततोय, त्याचे जे होणारे पडसाद आपल्या बीइंगवरती होतात, त्यांनी आपल्याला त्या जाणीवेपर्यंत पोहोचायला अडथळे येतात. थांबूया आज इकडे. पुढच्या वेळेस इकडून सुरू करू. हां, हां. बोल, बोल. हां, बोल. हं. हां. हो, हो, हो. हां. बाळासारखं होतं. हं. हां, हां. की हो, हो, हो. खरंय. की आपल्या हो, हो. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. हं. नाही, नाही. हो ना. वाचतोय कधी? तेच ना, तेच. हो. तर मुरलेले. हो ना. येतात. हो, 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 हो. हां, हो. बापरे! मी तिला बाबांना सांगितलं एवढी एवढी पानं झाली. पण मला म्हणाले, तुमच्या गोष्टी किती झाल्या? हां, मी किती काय म्हणाले? हां. अहो म्हटलं त्यानंतर सून आम्ही प्रत्येकाला एक एक तास वाचून 11 वेळा भागवत रहस्य वाचलं. हो, आणि तुम्ही फक्त काय म्हणताय? हो, तुमची हां. 20 2च पानं झाली पण तुम्ही 3 तास गोष्टी म्हणून खरं वाचलं. खरं वाचन झालं. बरोबर. हो. हं, हं. म्हणजे नाही. बरोबर. त्यांच्या मागे त्यांना काय हो, म्हणायचंय हो. ते जाणण्याची विचारांची देवाणघेवाण आहे, अनुभवांची देवाणघेवाण आहे हो ना, ना. की ज्यातनं त्यांचे विचार पुष्ट व्हायला मदत होते. नक्कीच. हो. म्हणजे मधाचं जसं सर्वौषधी हो, समुत्पादन हो. आपण मंत्र म्हणतो पण मला मध्येच त्याचा अर्थ जाणून सर्व औषधींचं समुत्पन्नम पीयूष हो. गगनामध्ये. तर ते अमृत झालं. सगळ्या ज्ञानातलं अर्थ काढून हं.
त्याचं learning करून चौकशी काढायची आहे. खरे आहे. आणि त्यातलं तुला पुढचं त्याच्यात कुठेतरी मला आता ते exact कुठलं लिखाण केलं 13 ते 17 खूप मोठं लिखाण आहे. होणार ते 18 मध्ये ना, ते त्यावेळेला मी पाचवं ऐकलं. बरं ते अप्रतिम सांगितलेलं आपण exact आपलं बरोबर interest काढून शकतो. खरे म्हणजे आपण ते ऐकत असताना मिळालं की हे सगळं ते करून हो बस सगळं खरे तेच ना. प्रत्येक यामध्ये अनुभव येतो. येतोच आहे हो ना. म्हणजे मागे एकदा वाचनात आलं की गुरु एखाद्या मार्गावर आपल्याला घेऊन जातात. हो हो तिथे तेवढं निघून जातात. हो ना हो तुझं तुझं पण मी आहे मी आहे हो मी आहे हो ना. स्मर्तृगामी म्हणतातच की तू जेव्हा आठवलंच तिथे जर हे महत्वाचं वाटलं जर हो हो दुसरं काहीच ऐकायला मला फक्त कळालं ते बरोबर हो सगळं ते म्हणून स्वच्छ हो 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 प्रसाद सगळं ज्ञान दिलेलं आहे त्याला. आपल्या आयुष्याच्या अनुभवाचं त्यांनी हे सगळं याच्यात हो खरे बरोबर हो ना. मला तेव्हा किती हसायला पाहिजे आणि त्यावेळी ऐकलं तर त्याला कळणार. नक्की अच्छा तर त्या पुढच्या वेळेस कंटिन्यू करायचं चालेल ठेवू का बंद करू का. ओम श्री सद्गुरू मग तू तिकडून ऐकलंस का.